ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी म्हणजेच आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आता आपण आज आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 38 नंबरची कंपनी असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 13 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक म्हणजे काय आपण अभ्यासक्रमात पाहिलेच आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातल्या टॉपच्या 50 कंपन्यांचा समूह म्हणजे निफ्टी निर्देशांक असतो आणि त्याचा निर्देशांक म्हणजे निफ्टी निर्देशांकाचा अंक आज 13 मार्च 2026 रोजी 23,151 अंक या अंकाला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वीक हाय अंक म्हणजे ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे सध्या 52वीक हायपासून सुमारे 3222 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपले निफ्टी निर्देशांक हा 52वीक हायपासून आज सुमारे 12.21% इतका खाली आहे. म्हणजे आपलं एकूण मार्केट हे सध्या 52वीक हायपासून 12.21% खाली आहे. तर मित्रांनो, आता युद्धजन्य स्थिती आहे, मंदीची स्थिती आहे, त्यामुळेच आपले मार्केट 52वीक हायपासून खाली येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, मार्केटचा तळ कुणालाही कळत नसतो. आत्ता जर आपण बघितलं म्हणजे मागील मंदींची जर तुलना केली तर 2008 साली एक मंदी आलेली, 2020 साली एक मंदी आलेली कोरोनाच्या काळात, तर तेव्हा आपले एकूण मार्केट हे 52वीक हायपासून सुमारे 50% सुद्धा तुटलेले होते. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर मंदीची सुरुवात आहे आणि आपलं एकूण मार्केट हे 52वीक हाय अंकांपासून फक्त 12.21% एवढे खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन ह्या सेक्टरमधील डिस्ट्रीब्युशन म्हणजे
पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे. आणि मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत NTPC, अदानी पॉवर, टाटा पॉवर, अदानी एनर्जी, JSW एनर्जी, NHPC. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला आपल्या एकूण शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. आज दिनांक आहे 13 मार्च 2026 आणि आज पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 300 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय 52वी लो किंमत म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो शेअर्स 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 321 रुपये व 52वी लो किंमत होती 250 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 268 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 113 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 77 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही अधिक मागं गेल्यास 2008 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 38 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,79,669 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे बलाढ्य अशी 38 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना अत्यंत महत्त्वाचा म्हणजे 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीला 2025 साली 15,631 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 15,592 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 15,499 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 16,745 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2021 साली 11,821 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो, आता समजा आपण ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघतोय आणि आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार की न घेणार हा पुढचा विषय झाला. परंतु आपण समजा त्या कंपनीचा शेअर्स जर घेणार असू तर मित्रांनो, आपण त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे शेअर होल्डर म्हणजेच तेवढ्या भागाचे मालक होत असतो. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीचे मालक होण्या अगोदर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्यालाच त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन
ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 51.34% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 24.73% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सध्या 20.26% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीला 2021 साली 11,821 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 15,631 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय आणि त्यात थोडी का होईना वाढ होत आहे. त्यामुळेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 268 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 111 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 77 रुपयाला मिळत होता, 2008 साली 38 रुपयाला मिळत होता, तोच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 300 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 268 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 268 रुपये, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 111 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 77 रुपये, 2008 साली गुंतवलेले 38 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 300 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 2008 साली गुंतवलेल्या 38 रुपयाचे आत्ता 300 रुपये करून दिलेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ह्या कंपनीनं 38 रुपयाचे 300 रुपये करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो ही नफ्याची जर टक्केवारी बघितली तर मित्रांनो, ह्या कंपनीनं 2008 साली गुंतवलेल्या रकमेचे आत्ता करंट व्हॅल्यूला 7.89 पट इतकी किंमत वाढवून दिलेली, म्हणजे इतका नफा दिलेला आहे 7.89 पट. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीत 2008 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे 7,89,000 रुपये झालेले आहेत. परंतु मित्रांनो, हा किमतीतील फायदा झाला म्हणजे व्हॅल्यू ॲप्रिशिएशन म्हणजे किमतीतील बदलांतून मिळालेला नफा. परंतु मित्रांनो, आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा फक्त किमतीतील बदलाचा नफाच मिळत नसतो, तर त्यातून डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर ह्या कंपनीनं बोनस जर बघितला तर 2 वेळा दिलेला आहे. 2023 साली, 2021 साली ह्या कंपनीनं एकाच 2, एकाच 3 असे बोनस दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, डिव्हिडंडचा जर विचार केला, डिव्हिडंड म्हणजेच लाभांश, तर ह्या कंपनीनं मागील काही वर्षापासून सतत दरवर्षी डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. 2025चं जर आपण बघितलं तर ह्या कंपनीनं 2025मध्ये 3 वेळा डिव्हिडंड दिलेला आहे आणि त्याची जर एकूण किंमत जर बघितली तर ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 9 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक म्हणजे 51.34% आहे. मित्रांनो, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 51.34% म्हणजे उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे.
परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात वावणवी खायपासून कोणत्याही कारणाने युद्धाच्या बातम्या, तसेच निगेटिव्ह बातम्या, तसेच कोरोनासारखी परिस्थिती, जागतिक मंदी अशा कोणत्याही कारणाने एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा शेअरसुद्धा वावणवी खायपासून खाली येत असतो आणि ती मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो मंदीत म्हणजे जेव्हा एकूण मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा उत्तम आपल्या चॅनलवर आपण ज्या कंपन्यांचे उत्तम असे निष्कर्ष काढलेले आहेत तर त्या कंपन्यात सुद्धा आपण वावणवी खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपन्यांचा शेअर जर खाली येत असेल तर मित्रांनो त्या कंपन्यांचा शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काहीही हरकत नसते. कारण एकूण जागतिक मंदी जेव्हा निवळते तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे नवीन वावणवे खाय दाखवत असतात. तर मित्रांनो आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळत असतो. तर मित्रांनो आता पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचं शेअर्स वावणवे खायपासून आत्ता एकूण मार्केट खाली आल्यामुळे अजून जेव्हा खाली येईल म्हणजे समजा 10% आत्ता खाली आला वावणवे खायपासून तर काही रक्कम त्यात गुंतवा, अजून 10% खाली आला तर रक्कम गुंतवा. साधारणपणे 5 ते 6 टप्प्यात रक्कम गुंतवण्याची तयारी ठेवावी. जेवढे मार्केट खाली येईल आणि ते मार्केट खाली आल्यानंतर एकूण मार्केट सुधारल्यावर ते पुन्हा वावणवे खायला जात असतो तेव्हा आपण गुंतवलेल्या रकमेची प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते. तर मित्रांनो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे आपल्या चॅनलवर नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपले शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.